सेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू असताना आता उद्धव ठाकरेंनी लोकसभेवर लक्ष केंद्रित केले। या संदर्भात गेल्या 2 आठवड्यांपासून मातोश्रीवर बैठका देखील सुरू होत्या। यामध्ये उद्धव ठाकरेंनी लोकसभेसाठी मुंबईतल्या महत्त्वाच्या जागांवर उमेदवारांची नावे निश्चित केली आहे। महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचा भाग असतानाही इंडिया आघाडीची वाट न बघता त्यांनी उमेदवार जाहीर केलेत। ठाकरेंनी शिंदेंच्या खासदाराच्या मतदारसंघात नेमक्या कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय, ठाकरेंनी ठरवलेल्या उमेदवारांची लढत नेमकी कोणाविरोधात असणार आहे हेच या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई। उद्धव ठाकरेंनी लोकसभेसाठी कोणाची नावे निश्चित केली आहे त्याआधी त्यांनी लोकसभेसाठी कशी मोर्चेबांधणी सुरू केली आहे हे थोडक्यात पाहूयात। उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी काही नेत्यांना वाटून दिली होती। राज्यातील सर्वच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यासाठी ठाकरेंनी 10 नेत्यांवर मोठी जबाबदारीही टाकली। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना करण्यात आली आहे। पक्षाला बळकट करण्यासाठी ठाकरे गटाने विभागीय नेते जाहीर केले। यामध्ये संजय राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांसारख्या नेते मैदानात उतरवले आहेत। पण ही झाली लोकसभेची मोर्चेबांधणी। आता ठाकरेंनी इंडिया आघाडीची कुठलीही वाट न बघता थेट उमेदवार ठरवले आहेत। लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने 2 आठवड्यांपासून मातोश्रीवर बैठक सुरू होती। यामध्येच अखेर अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या नावावर ठाकरेंनी शिक्कामोर्तब केले। यापैकी अरविंद सावंत आधीच दक्षिण मुंबईतून खासदार आहेत, पण अनिल देसाई राज्यसभेवर असून त्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलाय। पण अनिल देसाई नेमक्या कोणत्या मतदारसंघातून लढणार यावरही एक नजर टाकूयात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंनी अनिल देसाईंची उमेदवारी ठरवताना त्यांना कोणत्या मतदारसंघातून उतरवायचं हे देखील ठरवले। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार आहेत। त्यांच्याच विरोधात अनिल देसाई यांना उतरवण्याचं जवळपास निश्चित झालंय। पण अनिल देसाईंसाठी दुसऱ्या मतदारसंघाचा विचारही ठाकरेंनी केल्याची माहिती आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याबद्दल पक्षांतर्गत कुरबुरीमुळे अनेक तक्रारी येत आहेत। पक्षांतर्गत वाद रोखण्यासाठी अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हलवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उतरवायचं का असाही विचार पक्ष नेतृत्वाकडून सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। आता अनिल देसाई जर दक्षिण मुंबईतून लढले तर त्यांची लढत राहुल नार्वेकरांसोबत होण्याची शक्यता आहे, कारण भाजप, शिंदे आणि अजित पवारांच्या महायुतीत दक्षिण मुंबईचा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता आहे। सध्या राहुल नार्वेकर दक्षिण मुंबईतल्या कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि लोकसभेच्या दृष्टीने देखील त्यांनी तयारी सुरू केल्याचं बोललं जाते। त्यामुळे अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबई देऊन अनिल देसाईंना दक्षिण मुंबईतून उतरवलं तर राहुल नार्वेकर विरुद्ध अनिल देसाई अशी लढत होणार असल्याचं बोललं जाते। पण ठाकरेंनी अनिल देसाईंना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय का घेतलाय हेही समजून घेऊयात। अनिल देसाई हे राज्यसभा खासदार आहेत। एप्रिल 2024 मध्ये म्हणजेच 2024च्या विधानसभा निवडणुका लागण्याच्या आधीच अनिल देसाई यांची राज्यसभा खासदारकीची टर्म संपते। तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंकडे अत्यंत कमी आमदार उरले आहेत। 16 आमदारांच्या जोरावर देसाईंना पुन्हा राज्यसभेवर निवडून देणं कठीण आहे। याबाबतही उद्धव ठाकरेंना शंका असल्यानं अनिल देसाईंना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे। ठाकरेंनी बॅकअप प्लॅन म्हणून काही उमेदवार ठरवलेत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर शिंदेंकडे गेलेत, पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर अजूनही ठाकरे गटातच आहे। या मतदारसंघात मुलगा विरुद्ध वडील असा सामना होण्याची शक्यता आहे, कारण अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। पण वडिलांच्या विरोधात लढायला अमोल कीर्तिकर यांनी नकार दिला तर सुनील प्रभू किंवा प्रियंका चतुर्वेदी यांची नावे बॅकअप प्लॅन म्हणून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता प्रियंका चतुर्वेदी राज्यसभा खासदार आहेत, तर दुसरीकडे सुनील प्रभू उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यामुळे आता या मतदारसंघात ठाकरे कोणाला संधी देतात हे बघणं महत्त्वाचे आहे। दरम्यान मुंबईतच इंडिया आघाडीची बैठक झाली होती। त्यानंतर सर्वांनी मिळून उमेदवार ठरवायचं असं ठरलं होतं, पण इंडिया आघाडीतल्या कुठल्याच पक्षानं अजूनही उमेदवार ठरवले नाहीत। पण त्यांची वाट न बघता ठाकरेंनी 2 उमेदवार जाहीर केलेत। त्यामुळे आता यावर महाराष्ट्रातले मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचे आहे। ठाकरेंनी ठरवलेले उमेदवार अनिल देसाईंना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्याचा ठाकरेंचा निर्णय
याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.